कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून आता कोल्हापुरात पुतळ्याचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। 4 ऑक्टोबरला राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे शिवरायांच्या पुतळ्याचं, पण भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। कसबा बावड्यामध्ये 4 ऑक्टोबरला राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे, पण त्याआधीच कोल्हापुरात राजकारण रंगलंय। भाजपकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जातंय। कोल्हापुरातल्या कसबा बावडामध्ये भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा उभारला जातोय। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पुतळ्याची उभारणी सुरू आहे। 4 ऑक्टोबरला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। अवघ्या 2 दिवसात पुतळ्याचं लोकार्पण होणार असल्यानं कामावर शेवटचा हात फिरवला जातोय। असं असतानाच दुसरीकडे राजकारणही तापलंय। 4 तारखेला संध्याकाळी कसबा बावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं अनावरण 6 वाजता संध्याकाळी होईल। तो एक भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी असणार आहे, कारण कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बऱ्याच वर्षांनी या ठिकाणी बसते आणि त्याचं उद्घाटन राहुलजींच्या हस्ते आम्ही प्रामुख्याने करत आहोत। शिवरायांचा पुतळा उभारला जातोय याचा आनंद आहे, पण यात राजकारण झाल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी केलाय। राजकारणाच्या दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे मला बघणं योग्य वाटत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बावड्यामध्ये उभा होतो या संदर्भामध्ये माझे भारतीय जनता पार्टीचे सहकारी होते नाना कदम यांनी आधी सुरुवात केली होती, पण याला कुठेतरी विरोध करायचा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभा करतील त्याच्या आधी आपण करावा असं थोडंसं त्यांनी राजकारण केले। भाजपचे नेते नाना कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जात असल्यानं शुभेच्छा दिल्या, पण त्याच वेळी राहुल गांधींनी भारताबाहेर केलेल्या वक्तव्यावरून खोचक टोलाही लगावला। निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आठवले त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मी धन्यवाद मानतो। छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे, महाराष्ट्राचे आहेत, तर देशाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांना काँग्रेस पक्षाला या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे छत्रपती शिवाजी महाराज आठवले आणि बावड्यामध्ये या पुतळ्याचं अनावरण होते, त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। लोकसभेला काँग्रेसनं मैदान मारलेल्या कोल्हापुरात विधानसभेआधी राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। राहुल गांधींचा हा दौरा राजकीय नसल्याचं काँग्रेस नेते सांगत असले तरी आगामी निवडणुकीत याचं राजकारण रंगणार असं दिसतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।